तुम्ही जर शाकाहारी किंवा व्हेजिटेरियन असाल, हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर सगळ्यात जास्त फरमाईश असते ती म्हणजे चमचमीत पनीर मसाल्याची। हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर छोट्याशा बाउलमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करतात, अगदी 2 जणांना सुद्धा व्यवस्थित पुरत नाही। आज आपण अगदी घरगुती साहित्यात, घरगुती मसाल्यांमध्ये खूप महागडी जिन्नस न वापरता थोड्याशा पनीरपासून सगळ्या कुटुंबासाठी पोटभर चमचमीत पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। ही रेसिपी बघून एकदा नक्की ट्राय करा, कारण यानंतर तुम्हाला ढाबा किंवा हॉटेलला अजिबात जाण्याची गरज लागणार नाही। कमी साहित्यात चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो आणि रेट तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ढाबा किंवा हॉटेल स्टाईल चमचमीत पनीर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 300 ग्राम मलाई पनीर अशा तुकड्यांमध्ये कापून घेतलंय। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हाही तुम्ही पनीर मसाला किंवा मटर पनीर बनवताय तर असे हे चौकोनी तुकड्यांमध्ये न कापता असे हे लांब उभट कापून घ्यायचे, म्हणजे असे तुकडे भाजीमध्ये मोठे दिसतात। असे हे आपण तुकडे कापून घेतलेले आहे। दुसरीकडे गॅसवर एखादा पॅन किंवा कढई गरम करत ठेवायचा आहे। पॅन छान गरम झालं की यामध्ये एक पळीभर किंवा 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की थोडंसं पसरून घ्यायचं आहे। थोड्या अंतरावर पॅनवर आपल्याला हे पनीरचे तुकडे सगळे पसरून ठेवायचे आहे। आता सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 मिनिटभर आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं, म्हणजे साधारणतः 4 ते 5 मिनिटे एका बाजूने चांगलं झालं की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः 3 ते 4 मिनिटं, म्हणजे साधारणतः दोन्ही बाजूने 7 ते 8 मिनिटं मध्यम आणि मोठ्या आचेवर आपण हे छान तळून घेतलेले आहे। सोनेरी रंगावर आलं की एका सेपरेट ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता तुमच्यापैकी बरेच जण असे हे तळून घेतल्यानंतर साध्या किंवा थंड पाण्यामध्ये घालतात, पण तसं अजिबात घालायचं नाही, त्याने पनीरची चव कमी होते। म्हणूनच पनीर तळून घेतल्यावर अशा या प्लेट किंवा ताटावर काढून थोडं थंड करायला सोडून द्यायचं आहे। आता याच पॅनमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे, तर यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे। कांद्याबरोबरच एक हिरवी मिरचीचे तुकडे सुद्धा घातलेले आहे। आता हा कांदा, हिरवी मिरची साधारणतः मध्यम आचेवर 1-2 मिनिटं आपण चांगलं गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत। खूप जास्त रंग बदलायचा नाही, खूप जास्त याचा रंग काळा करायचा नाही, त्याने भाजीला कडवट चव लागू शकते। थोडासा गुलाबी रंगावर झाला की इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे। लहान किंवा मध्यम टोमॅटो असतील तर 2 तुम्ही इथे वापरू शकता। आता टोमॅटो सुद्धा आपल्याला साधारणतः 1-2 मिनिटं मोठ्या आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे। तर या भाजीसाठी छान लाल भडक गाभेदार टोमॅटो तुम्हाला निवडून घ्यायचे, म्हणजे भाजीला टेक्स्चर आणि रंग छान येतो। 2 ते 3 मिनिटं टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 8 ते 10 काजू भिजवलेले आपण यामध्ये घातलेले आहे। भाजी सकाळी करायची असेल तर रात्री तुम्ही असे हे काजू साध्या पाण्यामध्ये भिजत घालू शकता, सकाळी अगदी मऊ होतात। जर घालायचे राहून गेले असतील तर अगदी आयत्या वेळेस पाण्याला चांगली उकळी आणायची आहे, त्यामध्ये काजू घालून झाकण लावून ठेवायचं आहे। 10 मिनिटांमध्ये काजू चांगले मऊसूत भिजून तयार होतात। दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता। काजू थोडेसे परतून घेतले की 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, 2 इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत। आता यातला सुद्धा कच्चेपणा कमी होईपर्यंत 1 मिनिटभर आपण यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। लसूण असा यामध्ये परतून घेतला की भाजीला लसणाचा फ्लेवर येत नाही किंवा त्याचा कच्चेपणा कमी होतो। आता ही सगळी जिन्नस चांगली खरपूस झाली की गॅस बंद करायचा आहे आणि संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे। थंड झालं की स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। आता यामध्येच अर्धी वाटी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे। आता गरजेपुरतं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट तुम्हाला फिरवून घ्यायची। तसं हे अगदी बारीक मस्त वाटण आपण करून घेतलेलं आहे। आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, तुमच्याकडे जर काजू नसेल तर काय करायचं, एक मूठभर कच्चा शेंगदाणा पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। चांगलं भिजलं की त्याची सालं आपसूक निघतात किंवा सालं त्याची वेगळी करायची आणि यामध्ये भाजून तुम्ही शेंगदाणा सुद्धा वापरू शकता। काजूऐवजी शेंगदाणा वापरला तरी सुद्धा चालू शकेल, बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे। वाटण आपलं असं हे छान तयार झालेलं आहे। आता पुन्हा सेम पॅन गरम करून घेतलेला आहे। खूप जास्त भांडी खराब करायची नाही, एकाच पॅनमध्ये कढईमध्ये तुम्हाला ही सगळी भाजी तयार करता येणार आहे। पॅन चांगला गरम झाला की पळीभर किंवा आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये तेल घालायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही इथे बटर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा साजूक तूप सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता।
तेल हलकंसं गरम झालं की तयार वाटण आपण यामध्ये संपूर्ण घातलेलं आहे। तर यामध्ये काजू वापरल्यामुळे पटकन हा मसाला करपतो, म्हणून काय करायचं आहे, गॅस अगदी मध्यम किंवा मंद करायचा आहे। अगदी तळापासून ढवळत साधारणतः एक 5-6 मिनिटं याला छान तेल सुटेपर्यंत, उरला सुरलेला कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। तर बघू शकता साधारणतः 2 मिनिटांनंतर हलकासा रंग याचा बदललेला आहे। आता जसं तुम्ही हे वाटण असं परतत जाल तसं याला छान तेल सुटतं, यातून छान सुगंध यायला सुरुवात होतं। आता हा मसाला भाजून साधारणतः 5 मिनिटं झालेली आहे। यातला तसा बघायला गेला तर 90% कच्चेपणा कमी झालेला आहे। या स्टेजला यामध्ये अगदी पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पूड। काश्मीरी मिरची पूड तिखट नसते, मात्र भाजीला मस्त लाल भडक छान रंग येतो। आपला कुकिंग तिकीट मराठीचीच काश्मीरी मिरची पूड आणि सेलमची हळद वापरलेली आहे। सोबतच 1 चमचाभर आपण इथे कसुरी मेथी घेतली आहे। कसुरी मेथी जर नरम पडली असेल तर तव्यावर थोडीशी खरपूस भाजून घ्यायची, हाताने छान चुरून आपण यामध्ये वापरलेली आहे। हॉटेल किंवा ढाब्यामध्ये याच पद्धतीनेही वापरलं जातं। हॉटेल स्टाईल चमचमीत एकदम मस्त भाज्या होण्यासाठी इथे आपण चमचाभर किचन किंग मसाला वापरलेला आहे। कसा तयार करायचा रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। किचन किंग मसाला असेल, कसुरी मेथी असेल, हॉटेल किंवा ढाब्याच्या भाज्यांमध्ये आवर्जून वापरलं जातं। आता यामध्ये भरभरून गरम मसाले असल्यामुळे वेगळा गरम मसाला तुम्हाला इथे वापरावा लागत नाही। आता तेल सुटेपर्यंत हे सुद्धा मसाले आपण छान परतून घेतलेले आहे। जर परतत असताना थोडंसं तुम्हाला चिकटल्यासारखं किंवा कोरडं वाटत असेल तर थोडंसं वरून तुम्ही इथे पाणी घालू शकता। पाणी घालायचं आहे, मात्र अजिबात हे मसाले करपू द्यायचे नाही। मसाले जर करपले तर भाजीला 100% हलकीशी कडवट चव येऊ शकते, म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा साधारणतः 1 2 ते 2.5 मिनिटं मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे। सगळ्या घरात मसाल्यांचा जो काही सुगंध घमघमाट पसरला आहे, मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही। तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर याऐवजी अगदी अर्धा चमचा तुम्ही इथे गरम मसाला पावडर वापरू शकता। झाकण लावून फक्त मिनिटभरासाठी असंच आपण वाफेवर करून घेतलंय, म्हणजे मसाले जर कच्चे कुठे राहिलेले असेल चांगले शिजून तयार होतील। सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे। आता या स्टेजला तळून घेतलेले पनीरचे तुकडे असे हे आपण पसरून घालणार आहोत। आता यामध्ये आपण काजू वापरलेला आहे, तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, थोडंसं थंड किंवा कोमट भाजी झाली की थोडी घट्ट होते। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पातळ हवं असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही ते साधं पाणी किंवा गरम पाणी वाढवू शकता। जर मसाला ग्रेव्ही प्रमाणे हवं असेल तर या पद्धतीने तुम्ही ही सर्व करू शकता। सगळं घातलं, फक्त मीठ घालायचं राहून गेलं, म्हणून सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घातलंय। जेव्हा तुम्ही हळद, काश्मीरी मिरची पूड घालताय त्या स्टेजलाच तुम्हाला मीठ घालायचं आहे। माझं राहून गेलं म्हणून अगदी सगळ्या शेवटी मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि असंच आपण 2 मिनिटं मोठ्या आचेवर परतून घेतलंय। सगळ्या शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे। गरमागरम रसरशीत कोणतीही महागडी जिन्नस न वापरता काजूला पर्याय म्हणून शेंगदाणा सुद्धा सांगितलेला आहे, तर या पद्धतीत तुम्ही ही चमचमीत भाजी नक्की करून बघा। ही भाजी तंदुरी रोटी बरोबर अफलातून लागते। तंदुरी रोटी घरामध्ये लोखंडी तव्यावर कसं तयार करायचं त्याची सुद्धा रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। शिवाय चपाती असेल, पुरी असेल, भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता। अशी ही भाजी, असा हा बेत तुम्ही नक्की करून बघा। कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा। आणि आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः 4 ते 5 जणांना व्यवस्थित, म्हणजे अगदी सगळ्या कुटुंबाला व्यवस्थित पोटभर पुरणारी ही रेसिपी आहे। बघू शकता पनीर अगदी मऊसूत मस्त शिजलेलं आहे। अजिबात तुम्हाला इथे कुठे घट्ट किंवा कडक दिसत नसेल। तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। आपली वेबसाईट सुद्धा आहे, ते वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये दिलेली आहे, नक्की ऑर्डर करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।